देवदर्शन हरिचंदन रोज राहायचं. कुठलं पंढरपूरला भेटते ते अलीकडे माणसाने तेच आणलं मलमपट्टी. हरिचंदन 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 कार्तिक महिन्यात बनवतात. कार्तिक महिन्यामध्ये वाळलेली तुळशी सगळी गोळा करायची आणि ती तुळशी घासून काढायची, त्याचा पेस्ट तयार करायचा आणि ती पावडर गंगाजलमध्ये मिक्स करून रोज कपाळाला लावायचं. एक दिवस हरिदर्शन देतो, कारण देवाला हरिचंदन आवडतं. हरिचंदनम सुललितम कंठेच मुक्तावली. परमात्मा काय लावतो? कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचंदनम सुललितम कंठेच मुक्तावली. सर्व अंगाला हरिचंदन लावतात परमात्मा. मग वैष्णवांनी रोज हरिचंदन लावावं. एक दिवस देव भेट देईल. एक पहिला नियम. दुसरा नियम असा आहे, कुंती म्हणते तो श्लोक रोज म्हणावा. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक रोज म्हणावा. वाईट स्वप्न पडलं असेल किंवा ब्रह्ममुहूर्तावर जे माणसं उठतात, जाग येते त्यांना. ब्रह्ममुहूर्तावर दोन गोष्टींनी जाग येत असते. एक तर तुमच्या अवतीभोवती निगेटिव्ह एनर्जी असेल तर तुम्हाला जाग येते, नाही तर तुमच्याकडे भगवंताची कृपा असली तर जाग येईल. मग काय म्हणायचं? जेव्हा जाग येईल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय एवढं झोपेतून उठल्याबरोबर म्हणलं. त्याने काय होईल? जर दुःस्वप्न पडलं असेल तर ते स्वप्न सुस्वप्न होईल. चांगला समाचार आहे. निगेटिव्ह एनर्जीने उठले असाल तर उद्यापासून उठवायला येणार नाही, ती परत निघून जाईल. आणि भगवंताची कृपा असेल तर तिथे ब्रह्म साक्षात्कार होईल. ह्या गोष्टी नित्याच्या आहेत. रोज म्हणावं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवान म्हणल्या त्या